सातारा आणि नागपूर नंतर शिवकालीन वाघनखेही कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज औपचारिकरित्या त्याचं उद्घाटन झालेलं आहे। राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ आहे। या जन्मस्थळाच्या ठिकाणी एक संग्रहालय उभा करण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी ही वाघनखं आहेत ती कोल्हापूरकरांना पाहण्यासाठी ठेवलेली आहेत। पुढचे 8 महिने हे वाघनखं आहेत ते कोल्हापूरकरांना पाहता येणार आहेत। या वाघनखाचं दर्शन आहे ते कोल्हापूरकरांना घेता येणार आहे। या वाघनखांच्या बरोबरच शिवकालीन जवळपास 250 शस्त्र आहेत त्यांचं या ठिकाणी प्रदर्शन देखील भरवण्यात आलेलं आहे आणि ते प्रदर्शन देखील कोल्हापूरकरांना पाहता येणार आहे। त्यामुळे पहिल्याच दिवशी हे प्रदर्शन पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। या वाघनखांच्या बरोबर अगदी बाजूलाच आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने शिवकालीन जी शस्त्र आहेत त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे। एक खूप मोठा संग्रहालय या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि या संग्रहालयाच्या ठिकाणी आपण बघतोय की कोल्हापूरकर पहिल्याच दिवशी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर ही वाघनखं पुढचे 8 महिने कोल्हापूरकरांना शिवभक्तांना पाहता येणार आहेत। या प्रत्येक शस्त्राचं काय नेमकं महत्व होतं याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। म्हणजे प्रत्येक शस्त्र हे कशा पद्धतीनं चालवलं जायचं याची देखील माहिती ही या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिलेली आहे। त्यामुळे आम्ही देखील कोल्हापूरकरांना आवाहन करतोय की पुढच्या 8 महिने या ठिकाणी शिवकालीन वाघनखं असतील त्याचबरोबर शिवकालीन शस्त्र आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि त्याचा इतिहास जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।